मस्त काढायला बरं बर 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 संतांच्याच पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये काल आपण इंदापूर तालुक्यामध्ये आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवला होता। संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झालेले असताना या ठिकाणी आपल्याला माहिती असावं की पुणे जिल्ह्यातील शासकीय प्रशासकीय अधिकारी जिल्हा प्रशासन पंचायत समिती हे लोक प्रगतीसाठी पारधी समाज नाही म्हणून सांगतात, परंतु कुठं जर गुन्हा घडला तर त्या ठिकाणी आदिवासींची विना कसलाही तपास करता त्यांना पकडून येतात। हे कुठेतरी थांबावं आणि या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानानं कष्टानं पारधी समाज राहत आहे, त्यांच्यासाठी एक चांगलं जीवन चांगला उपक्रम राबवावा या विचारानं संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत निघालेली आहे। या विषयानं इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही इंदापूर तालुक्याची पंचायत समिती असे म्हणले होते की बाबा आमच्या तालुक्यामध्ये पारधी समाज नाही, परंतु इंदापूर पंचायत समिती, बारामती पंचायत समिती, दौंड आणि हवेली, जुन्नर या सर्व तालुक्यातील आदिवासी पारधी बांधवाच्या वतीनं आम्ही इंदापूर स्वच्छ अभियान म्हणून संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे गेल्यानंतर महाराजांची सेवा म्हणून एक आगळा वेगळा उपक्रम शिवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही तो ग्राम स्वच्छता विभागातून आम्ही इंदापूर शहरमध्ये नगरपालिका, पंचायत समिती ऑफिस, इंदापूर पोलीस स्टेशन ते इंदापूर तहसील ऑफिसपर्यंत सर्व इंदापूर अंतर्गत रस्ते आम्ही काल स्वच्छ केले आणि अतिशय आनंद वाटत आहे। या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला काल तो एक जीवानं महाराजांची सेवा करण्यास आम्हाला संधी मिळाली, या संधीमध्ये त्या विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी मान्य नारोडकर साहेब आहेत, तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब आहेत, त्या विभागाचे PI आणि त्या विभागाचे CO यांनी सगळ्यांनी आमच्या सहभाग या उपक्रमामध्ये सगळ्यांनी साथ दिली आणि त्याच्यामुळं 300 ते 400 पारधी बांधवाच्या वतीनं आम्हाला इंदापूर स्वच्छ करण्यास आम्हाला एक चांगल्या रूपाची भगवंताची सेवा करण्यास आम्हाला संधी मिळाली। अशा स्वरूपातून एक कालचा आनंद पाहून आम्ही असं मनाला वृत्त घेतलेलं आहे, पुढच्या वर्षी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं म्हणून बाकीचे काही विषय करता येणार नाही, परंतु आम्हाला एक मात्र करता येईल, आळंदी ते पंढरपूर आम्ही इथून पुढं सर्व पालखी ज्या ठिकाणी मुक्काम राहील त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तिथलं स्वच्छतेचं अभियान आम्ही सर्व आदिवासी पारधी बांधवाच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत। आळंदी ते पंढरपूरपर्यंत आम्ही पुढच्या वर्षी सर्व स्वच्छता अभियानाचा उपक्रम आम्ही राबवण्याकरता उत्सुक झालेलो आहोत। अशा स्वरूपाचं आम्ही एक पाऊल पुढे आलो, आता शासनानं देखील या समाजाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे यावं असं सर्व पारधी बांधवाच्या विचारानं त्यांचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी, आम्ही प्रगतीच्या वाटचालीसाठी आम्ही रोज धडपड करत आहोत, आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि पांडुरंगाच्या विठ्ठलाचरणाचे या ठिकाणी आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल आपल्या रूपानं अशी अपेक्षा बाळगतो।
थोडं शिटिंग फिटिंग सांगा लगडा तशी भरायला लागले बरं का आपलं ग्रुप टाक बरं का ॲड केलं तुम्हाला बाबा महागाईच्या काळात असतायचे इकडून 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 निघल्या इकडून धर वर्षा उपक्रम ते बाकीचे तिकडे चालू कर क्या है तो बहस बात करो त्यांना म्हणावं आपली गाणी कुठे मग नाही आठवत मस्त काढायला बरं भर भर बरे नको भरून घ्या भरून घ्या
अगदी चालू येतात पोलीस पटीला गंदी पार्टी म्हणजे नाही नाही गाड्या जाते या का येऊ द्या गाडी मागे हा ती गाडी शूटिंग काय कोण घेतोय का नाही बोला ना बरं काय कामाला नाही शाबास पाटील पाटील मायनक पाटील थांब बाळा थांब अजून बार रान करावं इतिहासचा इतिहास पाटील
झाड बरं